चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती हिरवे हिरवे प्राणदशी अरुणारी पाती हो हिरवे हिरवे प्राणदशी अरुणारी पाती फुले लाजरी मधुर गुणाचे फुले लाजरी मधुर गुणाचे हळवे ओठ स्मरावे या जन्मावर या जन्म्यावर सतरा प्रेम करावे या जन्मावर या जन्म्यावर सतरा प्रेम करावे सतरा प्रेम करावे सतरा करावे या जन्मावर या जन्म्यावर सतरा प्रेम करावे. आणि म्हणून रसिकाच्या ही मिळवणी तुमच्या चरणावर ठेवून कोणाला काय म्हणायचं आहे लक्षात ठेवा. या सभारंगणी आळवी कोणी सोडून करणे माझे या सभारंगणी आळवी कोणी सोडून करणे माझे सेविका स्थूल भरून याऊर अंतरी भाव हे साज हो सेविका स्थूल भरून याऊर अंतरी भाव हे साज नतमस्तकमी तुझ्या चरणी नतमस्तकमी तुझ्या चरणी हो स्वर्ग पहावे हे रसिका तुझ्या या ऋणाचा उपकारी राखावे रसिका तुझ्या या ऋणाचा उपकारी राहावे.
आयोजकांचे आभार मानतो. तसेच या ठिकाणी माझे गुरुवर्य शाहीर नामदेव मुरकर आणि तसेच शाहीर प्रमोद भूमी यांना शाहीर मान्यता मुद्रा करतो. तसेच या ठिकाणी संजय बेत्रे, सचिन आगरे यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा असेल. तसेच मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमाला मला संगीताला साथ देत आहेत ढोलकीपटू साई दादा केळकर आणि श्रेष्ठ बँजो मास्टर गुरुनाथ दादा, ऑर्गन मास्टर रितेश चव्हाण, त्यांच्या साथ देत मला रोशन गाडी आणि आपल्यापर्यंत हा बुलंद आवाज पोहोचवण्याचं काम करतायत राजूदादा पड्याळ यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो. तसेच या ठिकाणी मित्रांनो काही शाहिरी वर्ग, कलाकार वर्ग उपस्थित आहेत. त्यामध्ये रोहित तुपट, तसेच आमचे गावावरून काही मंडळी उपस्थित आहेत. त्यामध्ये आमचा चंदन असेल, यसार, अक्षय दादा आणि बरेच यसार असेल यालाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आणि आता सगळ्यांना मुद्रा झालेला आहे, बरोबर ना? हा, आता काय रे बुवा, बुवा काय टेन्शन घ्यायचं नाही. आज आपला झोपाट नक्कीच होणार. पण काय झोपाट होईल तो प्रेमानेच होईल. एकमेकाच्या उरावर चढायचा नाही बुवा. आणि म्हणून या संबंध बघण्याचे लोकप्रिय शाहीर, पुणेवाली शाहीर देवेंद्र जीवन याने या शाहिराचा मानाचा मुद्रा करतो. आणि मित्रांनो, सर्वांचा अधिक वेळ न घेता पुन्हा एकदा तुमच्या चरणावर नतमस्तक होऊन माझे गुरुवर्य स्वर्गीय शाहीर सुधाकर तुपट यांच्या चरणावर नतमस्तक होऊन श्री मंडळावरच्या आणि माझ्या गावची ग्रामदेवता आई सुंदर हिच्या चरणावर नतमस्तक होऊन माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु स्तवनाला सुरुवात करतो. आणि हे स्तवन मी माझ्या आईच्या चरणावर अर्पण करतोय. बघा मला काय म्हणायचं आहे, लक्षात घ्या. देवांमध्ये मी तुझे रूप पाहतो. किमया तुझी न्यारी या हरणात सांगतो. सदैव ओंकारांचा मी ऋणी, सदैव ओंकारांचा मी ऋणीच राहतो. तुझ्या चरणाशी आई हा माझा मी देहवान. काय म्हणायचं आहे बघा, आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. म्हणजे त्या ईश्वराच्या आधी सुद्धा आपल्या आईचं नाव घेतलं जातं. आणि म्हणून हे स्तवन मी माझ्या आईसाठी अर्पण करतो. बघा मला काय म्हणायचं आहे.
नवजात मातेया अर्भकाला नवजात मातेया अर्भकाला कौशारुणी भेशील पुराणा पाहिशी माते हो पाहिशी माते पाहिशी माते प्रेमळ पांढरा अगाई तुझा निगताना पाहिशी माते प्रेमळ पांढरा
पाठीशी माते प्रेमळ पाहा अगलाई तुझा निगताना पाठीशी माते प्रेमळ पाहा बोल गणपती गजानन सुखाची सुखाची मिठाची प्राची तुझा विघ्नेश्वर पड्या देवशेश्वर कंड मारुती तुझा अखंड प्रभुदास होळी आपल्या लाडक्या बापाची ओढ लागलेली आहे बरोबर ना आवाज इकडचे झोपलेच वाटत आवाज तर या ठिकाणी आपल्या बापाची सर्वांना ओढ लागलेली आहे 14 सप्टेंबरला आपला बाप्पा घरी येतोय दिवस अगदी वेशीवर येऊन थांबला आहे बरोबर ना डोळे लावून बसले सगळेजण दिवसभर कामावर दिवस भरत आहे कशासाठी तर फक्त त्या 14 सप्टेंबरच्या दिवसासाठी जरी कामावर सुट्टी मिळाली नाही तरी पण गावाला ढोलकी वाजवायला जाणार म्हणजे जाणार आणि म्हणून हा गड बाप्पा तुझ्या मी चरणावर ठेवतोय आणि बुवा तुमचंही माझ्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष असू द्या बघा मला काय म्हणायचं आहे तुझ्या स्वागताला आसमंत साधुंदा सृष्टीने झालेला आगळाचा गंधा तुझ्या अंतरंगात निष्ठावंत भावे आज माझा छंदा आणि म्हणून काय म्हणायचं आहे
चौघडा सनईचा सूरगवा उत्तरेकडून आली मगर गणखंड हवा मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे बाबुल का घर में छोड़ के चली बोला दुल्हने काहे दिया परदे, काहे दिया परदे। बुवा, कारण एकदम सोपं करून दिलाय ही गाण्याची चाल आहे. इथे येऊन तुम्हाला भागाला भाग द्यायचा आहे आणि म्हणून गण करतोय लक्षात घ्या. दारी दरवळला हा गंध मातीचा सांगे हवा साजरी धरती आहिरवा शालूने सुनवा पंचताच्या संगे आला तुझा संदेशा येणार वरती देवा तू गणेशा मग ताल सुराने हर्षभराने चढविला गणपतीचा साज नाचत या गणरा नाचत या गणरा नाचत या गणरा नाचत या गणरा.
या ठिकाणी बघा मित्रांनो, शक्तिपूजेचा हा कार्यक्रम असा आहे, जर तुम्ही आम्हाला जरासा रिस्पॉन्स दिलात ना तर गाडी एकदम गरम, तुम्ही कराल तर आम्ही कराल, नाहीतर बुवा दोन गाडी म्हणून निघून जाईल. हे बात म्हणून बघा विषय काय मित्रांनो, मी आणल्या होत्या दोन गवळणी, एक प्रेमाची आणि दुसरी नेम धरून नियमाची दिसल्या. पण आता माहोल बघून नियमाची ठेवली जरा बाजूलाच. बुवा तुम्हाला प्रेमानेच देतोय, तो तुम्ही प्रेमानेच घ्या, आहे ना. म्हणून या ठिकाणी मी गवळण गातोय. बघा बुवा माझ्या गवळणच्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष असू द्या, कारण या ठिकाणी बऱ्याचशा प्रमाणात माझ्या माता भगिनी बसल्या आहेत. तर या ठिकाणी माझ्या समाजाचा आणि या माय मावल्यांचा आदर राखूनच बुवा कार्यक्रम करणार आहे, आणि म्हणून गवळण गातोय. मला काय म्हणायचं आहे लक्षात घ्या. तुझी आणि माझी प्रीत कमंठा युगायुगाची, पुस्तलेलं वचन आठवण कर त्या क्षणाची. प्रीत दळली मणी माझ्या या मोहनाची, तुझ्या मुरलीच्या नाने तळमळ होते जीवा. हम प्यार करने वाले दुनिया से न डरने वाले, दुनिया से न डरने वाले, यार जलने वालों को जलाएंगे, यार में जिएंगे मोहन तुलिवाला, सुर भिडले तुझे उजियाला. हे गाणं तुला काय सांगते? मन मोहन तुलिवाला, सुर भिडले तुझे उजियाला, फुलविले या राधिकेला. जाग आता तिला वचनाला, जाग लावू नको अमर देवाला. जाग आता तिला वचनाला, आग लावू नको अमर प्रेमाला. बघा बुवा सुंदर असा गवळणीचा विषय आहे, आणि याचं मला उत्तर तुम्ही पहिल्या वाईट द्यायचं आहे. म्हणून काय म्हणतोय
अमर देवा. बक्षीस आणत आहे सुधाकर तुपट आणि मंडळाच्या नियमानुसार एकमेकांना प्रश्न विचारत असतो. मी माझा एक विषय शाहिरांना दिलेला आहे, परंतु तुम्हाला कळावा म्हणून वाचताना लक्षात यावं. एका राजाने आपल्या मुलाच्या लग्नाकरिता एका पुरोहिताला सुवर्ण रथात बसवून आपल्या राजधानीकडे जात असता वाटेत निकट अशा अरण्यात एका राक्षसाने स्वतःला उलटे टांगून घेतले होते व तो राक्षस सूर्यदेवाचे स्मरण करीत होता. त्याच्या या आराधनेला 1000 वर्ष होऊन गेली होती, म्हणून सूर्यदेवाच्या कृपेने कुणाची जीवावर प्रहार होऊन त्यांच्या मृत्यू होईल असे एक शस्त्र त्या राक्षसाकडे गरगरत येत होते. हे शस्त्र त्या राक्षसाला मिळाले तर पृथ्वीवर हाहाकार होईल. हे जाणून त्या पुरोहिताने ते शस्त्र वरचेवर हस्तगत करून त्या शस्त्राने त्याच राक्षसावर प्रहार केला व त्या राक्षसाच्या शरीराचा चुराडा केला. तर त्या राजाचे नाव काय, पुरोहित कोण होता व त्याचे वय किती, तसेच त्या राक्षसाचे नाव काय व त्यांच्या मुलांची नावे सांगावी. हा आमचा प्रश्न आहे, तुम्हाला जमला तर द्या, नंतर ठीक आहे सोडून द्या. या ठिकाणी राकेश कांबळे अडूर कांबलेवाडी, डॉक्टर राकेश कांबळे अडूर कांबलेवाडी 200 रुपये बक्षीस आलेलं आहे आणि जो काही टेम्पो सर्व्हिस करून 200 रुपये बक्षीस आलेले आहे. धन्यवाद. गाणं संग्रह करतो. बघा या ठिकाणी पैसा आता किती पैसे भगवान आहे. यांच्यासाठी 501 रुपयाचा बक्षीस आलेला आहे. हे मागून घे 500 रुपये. त्यानंतर श्रीजा पंकज सोलकर यांच्याकडून कवळीसाठी 501 रुपये बक्षीस आलेले आहे. धन्यवाद. बघा या ठिकाणी एक शेवटचा प्रश्न मग घेतोय आणि पारी संपवतोय. नक्कीच वेळेला वंदन आहे, नक्कीच वेळेला वंदन आहे आणि भुवांवर पण एकदम आहे ना, एकदम तोंड चालायला बसतं आहे ना. पहिलीच पारी आहे माझी. भुवा सोबत नवीन आहे, मी त्याच्यासमोर नवीन आहे, पहिलीच पारी आहे. तुम्हाला काय जास्त बोलणार नाही म्हणून बघा प्रश्न पण घेतोय. सगळ्यात मोठा आहे. गोवाचा अनुभव, छत्तीसगडचा अनुभव, आपल्या ज्ञान सगळंच मोठं आहे आणि गोवा पण एकदम सगळ्यात मोठा आहे. म्हणून बघा काय म्हणतो गोवा
सांगा या नाव लय मोठं म्हणण्याचं लक्षण खोटं प्रश्नाची माझ्या हाय हवा उत्तर द्याची म्हणुआ साधा नीती नियमान वाचून या ग्रंथ पुराण समजून का मी नवा आज तुमची गाडी हवा मी नौकार यसार हवा नौकार वा नौकार पण चौकार मागणे तयार आणि करत 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 म्हणीना षटकार मारून जाणार आता बोय म्हणतील हा तू बाईची बाजू म्हणतोयस तू कसा चौकार षटकार मारणार बुवा जरी मी बाईची बाजू म्हणत असलो ना तर या ठिकाणी मी आज हा दोन आणि बदलाय सिनेमाचा मुळीच नाही बुवा हा म्हणून सांगा या नाव लय मोठा म्हणण्याचं लक्षण खोटं सांगा या नाव लय मोठा म्हणण्याचं लक्षण खोटं प्रश्नाची मोठा हाय हवा उत्तर द्याची म्हणुआ साधा नीती नियमान वाचून या ग्रंथ पुराण समजून का मी नवा आज तुमची गाडी माझी प्रथम फेरी संपवतोय. या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे सुवर्ण कलाकेंद्र परी सावंत. आमच्या इथे श्री गणेशच्या मूर्तीचे बुकिंग सुरू आहे. तर सोलंकी शाळा 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद. तर या ठिकाणी प्रथम फेरीची रजा घेतोय. बुवा तुम्हाला पण पहिल्या वारीसाठी शुभेच्छा देतोय. या ठिकाणी सुंकाई ट्रॅव्हल्सचे मालक यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी सुंकाई शाखा नृत्य कलामंडळ ऐक ना सगळे आहेत. तुम्हाला पण या शाळेचा मानाचा मुद्रा बक्षीस आलेला आहे. मानाचा मुद्रा. तर या ठिकाणी प्रथम फेरीची रजा घेतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.